व्यायामाच्या ऐवजी श्रमदान करा. म्हणजे कुणी आजारी असेल तर लवकर बरा होईल आणि आजारी नसेल तर तो सुपरमॅन सुद्धा होऊ शकतो. जसं आपण म्हटलो की 100 प्रकारचे श्रमदान किंवा पुण्यदायी व्यायाम किंवा बहुउद्देशीय व्यायाम होऊ शकतात. निसर्ग हे देवाचं दुसरं रूप आहे. बरोबर. जो निसर्गाची काळजी घेतो त्याची काळजी देव घेतो. एकीकडे झाडं वाळलेली कुजत असतात, ती तशीच उभी असतात आणि दुसरीकडे जिवंत झाडं, हिरवी डेरदार झाडं कापली जातात मानवी गरजांसाठी. केडी सुवर्णनगरी तसेच आरोग्याच्या बाबतीत जळगावची विशेष ख्याती आहे. तसेच काही डॉक्टर्समुळे आरोग्य सेवेच्या बाबतीत देखील जळगावचे नाव 7 समुद्रपार पोहोचले आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे डॉक्टर महेंद्रजी काबरा सर. काबरा सरांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील त्यांचं काम सुपरिचित असून पर्यावरण आणि आरोग्य याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. इच्छापूर्ती व्यायाम या विषयावर ही चर्चा आहे. काबरा सर, तरुण भारतलायमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार सर. मुलाखतीच्या सुरुवातीला माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण इच्छापूर्ती व्यायाम उपक्रम राबवतात, हा उपक्रम नेमका काय आहे? याला आपण विविध नावांनी संबोधित करू शकतो. आपण इच्छापूर्ती व्यायाम म्हटलात, हा बहुउद्देशीय व्यायाम सुद्धा म्हणू शकतो, पुण्यदायी व्यायाम म्हणू शकतो. आणि आरोग्याचा तर विषयच नाही की आरोग्यासाठी म्हणजे कुणी आजारी असेल तर लवकर बरा होईल आणि आजारी नसेल तर तो सुपरमॅन सुद्धा होऊ शकतो या व्यायामाच्या माध्यमातून. सर, हा जो उपक्रम आहे इच्छापूर्ती व्यायाम किंवा आरोग्यदायी व्यायाम, जे आपण अनेक त्याचे शब्दांमध्ये आपण त्याचे विश्लेषण केलं, तर हा असा उपक्रम आपण राबवावा हे आपल्याला कसं सुचलं आणि कधीपासून सुचलं? अनेक वर्षापूर्वी माझ्या वाचण्यात आलं की आपण जो व्यायामासाठी वेळ देतो त्याऐवजी जर आपण कुठलं तरी उत्पादक श्रम केलं आणि ते थोडं बुद्धिपूर्वक केलं तर आपल्याला आरोग्याचे फायदे होतीलच, परंतु आपल्या देशाची आणि आपल्या या पृथ्वी मातेचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. सर, जसं आपण सांगितलं की या व्यायामाच्या माध्यमातून आरोग्य आणि पृथ्वी एकंदरीत आरोग्य अबाधित राहील. हे नेमकं कसं, म्हणजे या व्यायामातून पर्यावरण याचं म्हणजे हे गणित कसं जोडतं? याला मी आणखीन वेगळ्या पद्धतीने सोपं करून सांगतो की व्यायामाच्या ऐवजी श्रमदान करा. ओके. मग श्रमदान 100 प्रकारचे होऊ शकतात. मग पृथ्वीच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण बोलत होतो आणि स्वतःच्या आरोग्याच्या, तर समजा आपण व्यायामाच्या ऐवजी म्हणजे एकेकाळी हौदा खोदण्याचं काम करायचे. बरोबर. व्यायामशाळेमध्ये, नाही का? बरोबर. मग आपण समजा एक खड्डा खोदला 4x4 व्यायामाच्या ऐवजी आणि त्यामध्ये फळझाडं लावलीत, तर अन्नाची सोय, वृक्षाचे फायदे आणि व्यायामचा व्यायाम म्हणजे एका कार्यातून अनेक उद्देश आपण साध्य करू शकतो. अगदी. तर या संदर्भातला आपला काही असा एक अनुभव आहेत का? खूप चांगला अनुभव आहे. जसं आपण म्हटलो की 100 प्रकारचे श्रमदान किंवा पुण्यदायी व्यायाम किंवा बहुउद्देशीय व्यायाम होऊ शकतात. तर आपण फळझाडं लावण्याविषयी बोललो. मग अनेकदा झाडं पाण्याविना तळमळत असतात. पाऊस जेव्हा संपेल तेव्हा आपल्या ताकदीनुसार 20 लिटरच्या 2 कॅन्स, 5 लिटरच्या एक अगदी वयस्कर व्यक्ती आहे, ज्येष्ठ नागरिक 1 लिटरच्या 2 बाटल्या घेतल्या आणि कुठेतरी झाड वाळत असेल त्यांना पाणी दिलं, तर व्यायाम पण झाला आणि त्या वृक्षाची सेवा झाली. आणि वृक्ष म्हणजे हे निसर्ग हे देवाचं दुसरं रूप आहे. बरोबर. जो निसर्गाची काळजी घेतो त्याची काळजी देव घेतो. हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. अगदी. म्हणून याला मी इच्छापूर्ती व्यायाम म्हणतो. ओके. की भाग्याची रेषा ही तळ हातावर नसून मनगटावर असते. बरोबर. जे घडतं ते भाग्याने घडतं, पण भाग्य हे कर्माने घडत असतं. तर मग अशा पद्धतीने आपण विचारलं आपल्या प्रश्नामध्ये की अनुभव सांगा म्हणून, तर आज सकाळी जर अशा पद्धतीचं श्रमदान किंवा अशा प्रकारचा व्यायाम केला तर 24 तासात कुठला तरी अनपेक्षित हॅपी ऍक्सिडेंट म्हणजे शुभ घटना घडते. अगदी हमखास घडते, कारण केलेलं वाया जात नाही, हे सुद्धा त्रिकालबाधित सत्यच आहे. तर तोच मुद्दा की असा काही अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवलाय का तुम्ही स्वतः देखील? माझ्या जीवनात तर हा रोजचा अनुभव आहे.
जसं तरुण भारतने मला निमंत्रित केलं आणि ह्या लाखो दर्शकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, हा सुद्धा एक शुभ संकेत आणि संकेतच आहे. ऍक्सिडेंट आहे, बरोबर. हॅपी ऍक्सिडेंट आहे. पण अत्यंत जसं एखादा नवस आपण करतो आणि तो नवस पावतो किंवा विशिष्ट मंदिर देव हे हमखास नवसाला पावणारं असतं, तर हे तेवढीच एक चमत्कारिक घटना तुम्हाला सांगतो की अशा खूप इच्छापूर्ती व्यायामातला एक प्रकार आहे की आजकाल आपण ते विसरलेले आहोत, की जात्यावर दळणं. जात्यावर दळण दळणं. तर हृदयामध्ये ब्लॉक्स होते. होमिओपॅथीची ट्रीटमेंट आपण देत असतो. होमिओपॅथीच्या ट्रीटमेंट सोबत पेशंटनी काही महिने जात्यावर दळण्याचा व्यायाम केला. होमिओपॅथीचा उपचार आणि अशा पद्धतीचं केलेलं श्रमदान या कुटुंबाला जात्यावरचं पीठ मिळालं. त्या कुटुंबामध्ये ज्या गरोदर लेकी सुना होत्या त्यांना सुद्धा हे पीठ मिळालं आणि या पेशंटच्या हृदयामधले ब्लॉक्स रिव्हर्स झाले. हा मी सांगितला असल्या श्रमदानाचा फायदा. परंतु मला एक चमत्कार सांगावा असं वाटतो की सर तो चमत्कार काय असेल आम्हालाही ऐकण्याची उत्सुकता आहे. बिलकुल. एक तरुण विधवा महिला पतीचं छत्र अपघाती हरवलं आणि त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही मॉर्निंग वॉकला जाता. वॉकला गेल्यामुळे म्हणजे चालल्यामुळे आरोग्य चांगलं होतं, पण गुडघे झिजतात तिळातिळाने कणाकणाने. असा रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे. तर तुम्ही चालण्याच्या व्यायामापेक्षा जात्यावर दळणं वगैरे असे व्यायाम सुरू करा असं मी त्यांना काही वेळा सुचवलं. आता या काही गोष्टी समजतात पण उमजायला वेळ लागू शकतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की जो हुशार असतो तो तात्काळ बदलतो आणि टिंबटिंब व्यक्ती बदलायला वेळ घेतो किंवा तो त्याची मानसिकता नसते. नाही, आपण वेळ लागतो म्हणूया. तर मग खूप म्हणजे काही वेळा आठवण दिल्यानंतर 1-1.5 वर्षांनी या महिलेने जात्यावर दळण्याचा व्यायाम मॉर्निंग वॉकच्या ऐवजी सुरू केला आणि पहिल्या दिवशी सकाळी जात्यावर दळलं आणि संध्याकाळी एक तिच्यापेक्षा 4 वर्ष मोठा असलेला विधूर, या महिलेला 3 संतती असं असताना 40 वयामध्ये सुखवस्तू घरामध्ये तिचा पुनर्विवाह झाला. बरोबर. आणि यासाठी कुणाला प्रयत्न नाही करावे लागले. त्या विधुर व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांना समजलं आणि त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मागणी घातली. इतकं असा हा अनफेलिंग म्हणजे बिनतोड बिनचूक अपयश न येणारा, केलेलं वाया जातच नाही. 5 मिनिटापूर्वी म्हटलो. तर आणखीन बरेच असे चमत्कारिक प्रसंग आहेत. सर एक गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक उपक्रम नंदिनीबाई शाळेच्या समोर राबवला होता, काही रस्त्याच्या खड्ड्यावरती. नेमका तो उपक्रम काय होता आणि त्या मागचा उद्देश काय होतं, म्हणजे या इच्छापूर्ती व्यायाम आणि त्याला आपण कसं जोडून बघतात त्या प्रकाराला? खूप चांगला प्रश्न आहे की आम्ही रोज 45 मिनिटं किंवा 1 तास हा व्यायाम करत असतो. रोज दररोज जवळपास. आणि अनेक मंडळी, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, इंजिनियर्स, उद्योजक आणि तरुण मंडळी, महिला, असे सगळेजण हे करत असतो. तर आमच्या असं लक्षात आलं की तिथे खड्डा आहे, तिथे पाणी साठतं, रस्त्यावर खड्डा आहे, 70% रस्ता त्या खड्ड्याने व्यापलेला आहे. तर आम्ही व्यायामाच्या ऐवजी टिकम फावडा घेऊन साईड पट्टीला पाणी जिरवण्याची व्यवस्था केली. साईड पट्टी थोडी खोल केली आणि तिथं निघालेलं जे मटेरियल होतं ते खड्ड्यात टाकलं. तर काही दिवस का असेना ते टिकेल. आणि शिवाय एक असं मिक्सचर येत असतं की ती बॅग उघडा, खड्ड्यात टाका. 50 वाहनं गेलीत की खड्डा, ते मटेरियल सेट होतं, खड्डा रिपेअर होतो रोलर फिरल्यासारखा. तर आपल्या नागरिकांची मोठी सोय होते आणि देश सेवा केल्याचं समाधानही आपल्याला लाभतं. सर आपण हे जसं सांगितलं की आपण दररोज श्रमदान करतात,
हे काही मंडळी तुम्ही एकत्रित हे श्रमदान करतात. तर हे श्रमदान करण्यामागचं ही प्रेरणा किंवा हे त्यामागचं उद्देश आपलं काय? आपल्या देशाचे थोर महान पुरुष हेच प्रेरणास्थान आहेत. आणि असं वाटतं कुठंतरी की समस्या दिवसेंदिवस पर्यावरणाची, जागतिक तापमान वाढ, पर्यावरणातील होणारे मोठे बदल, तर आपण फक्त पुस्तकी किंवा निव्वळ चर्चा न करता कुठंतरी कामाला सुरुवात केली पाहिजे. म्हणून मग फळझाडं लावणं, फळझाडांचं संगोपन करणं, खड्डे बुजवण्याविषयी आपण बोललात, पेडल मारायचं, त्याला डायनामो जोडलेला असतो, इलेक्ट्रिसिटी बनते. कोविडमध्ये व्यायामाच्या ऐवजी आम्ही कुऱ्हाड घेतली, सुकलेली झाडं तोडलीत, मृत झालेली, काही फांद्या होत्या, झाड जिवंत होतं पण फांद्या मृत होत्या. सर कुऱ्हाडीने नेमकं सुकलेले लाकडं किंवा ते झाडाच्या फांद्या आपण तोडल्या, आपण व्यायाम म्हणून, त्या व्यायाम म्हणून, पण त्यामागचं लॉजिक काय? लॉजिक हेच आहे. पुन्हा एक चांगला प्रश्न आपण विचारला. तर मग कोविड-2 मध्ये ही लाकडं स्मशानात पाठवली, खूप मोठ्या प्रमाणावर दुर्दैवाने शॉर्टेज होतं, आणि ही लाकडं, तर मग लॉजिक असं आहे, त्यामागचा तर्क असा आहे की एकीकडे झाडं वाळलेली कुजत असतात, ती तशीच उभी असतात, आणि दुसरीकडे जिवंत झाडं, हिरवी डेरेदार झाडं कापली जातात मानवी गरजांसाठी. तर जर युवकांनी, कल्पना करा की युवकांनी कुऱ्हाड घेतली थोडी मोठ्या साईजची आणि असला व्यायाम केला, तर मला 100% खात्री आहे की त्यांचे 6 नाही 8 प्लँक्स ॲब्डोमेन होतील, आणि सोबत निसर्गाची, देशाची, पृथ्वी मातेची सेवाही होते. म्हणजे श्रमदानातून सेवा हा निर्मिती, श्रमदानातून निर्मिती हा असा उपक्रम आपण म्हणू शकतो. अगदी. सर, जसं की आपण जे उपक्रम राबवतात आहे, खरं तर हे उपक्रम खूपच छोटे आहे, पण या छोट्या उपक्रमाचे अत्यंत मोठे फायदे आपल्या या चर्चेतून आपण सांगत आहात. तर हे छोटे छोटे उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी कसे मोठे मोठे लाभ देऊ शकतात असं आपण आता सांगा. कसं आहे बघा की वैद्यकीय संशोधन आणि प्रॅक्टिसच्या व्यापामुळे आपण या बाबतीत जास्त प्रबोधन करू शकलो नाही, जागृती करू शकलो नाही. पण आता आपल्या या मुलाखतीच्या निमित्ताने लाखो नागरिकांपर्यंत आपल्या देशाच्या ही संकल्पना मांडली जाते, आणि यापुढे आपल्याला अधिकाधिक याचा प्रचार प्रसार करून आणि आपला देश जास्तीत जास्त हिरवी प्रगती कशी करेल, ग्रीन डेव्हलपमेंट कशी होईल. म्हणजे जसं आता कंपोस्टचे खड्डे खोदलेत समजा तरुणांनी, तर एक खड्डा खोदला की तो परमनंट आहे. कचऱ्याची काही कमी नाही आहे, नाही का? शेतामध्ये इतका कचरा असतो पीक निघाल्यानंतर, शहरांमध्ये ओला कचरा असतो. तर कंपोस्टचे खड्डे, कंपोस्ट खत बनवण्यासाठीचे खड्डे खोदले, शोष खड्डे खोदले, नाला बांध टाकले. जे नाला बांध आहेत त्याच्यात गाळ साठलेला असतो, त्याची क्षमता कमी होते. 25 युवक, मीडियम साईजचा बंधारा, शेतकऱ्यांना विनंती केली की तुम्ही बैलगाडीतून हा गाळ न्या, तुमच्या शेतामध्ये सुपीकता वाढेल. भारत सरकारला माझ्या माहितीनुसार 1.75 ट्रिलियनची रुपीची सबसिडी द्यावी लागते दरवर्षी शेतकऱ्यांना. तर आपल्या सरकारच्या म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेवरचा हा ताण आहे, एक प्रकार ताण कमी होईल. आणि दुसरीकडे आपली शेती अधिक, जी रासायनिक खतांमुळे दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, निकृष्ट होत चाललेली आहे, ती शेतीची सुपीकता वाढेल. असे स्वच्छता, वयस्कर व्यक्ती आहेत समजा, त्यांच्या काठीला आपण 1-2 इंची स्क्रू लावला काठीला, आणि ते चालता चालता कुठं त्यांना कागद, प्लॅस्टिक, पाऊच दिसलं. एक जुनी शबनम बॅग आहे खांद्याला, तर त्यांना वागता येत नाही. त्यांनी आपलं काठीने ते उचललं आणि शबनम बॅगेमध्ये टाकलं. घरी जाऊन कागद वेगळं, प्लास्टिक वेगळं, थर्माकोल वेगळं, हे विकले जाऊ शकतं. बरोबर, पुनर्वापर होऊ शकतो. आणि आपला भारत देश समजा हे मोठ्या प्रमाणावर असं
आवाहन झालं, समजा माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती महोदया यांनी असं आवाहन केलं, 1 तासामध्ये सगळा देश स्वच्छ होऊ शकतो. 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे, 280 कोटी हात आहेत, तर 1 तासामध्ये सगळा देश क्लीन होऊ शकतो, स्वच्छ होऊ शकतो. सर नक्कीच हे छोटे छोटे जरी प्रत्येकाने आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जरी केलं तर यात नक्कीच देशाला खूप मोठा हातभार लागेल. परंतु मानसिकता आजच्या घडीला लोकांची तशी नाहीये. आपण हा जो एक छोटासा उपाय सांगितला की ज्येष्ठ नागरिकांच्या काठीला एक स्क्रू लावायचा, खूपच मायक्रो विचार आहे त्यामागे आणि त्याची संकल्पना छोटी जरी असली तर त्याचा बेनिफिट खूप मोठा आहे, पण ही मानसिकता लोकांमध्ये रुजत नाहीये. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुरुवात आपण केलेलीच आहे. आज तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं, सुरुवात झालेली आहे. मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये या सगळ्या समस्या आपल्या पृथ्वीच्या समोरील आणि आपल्या देशाच्या समोरील हमखास सुटलेल्या असतील. कारण एकाने एखादं चांगलं कार्य केलं की निश्चित त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो, त्याची प्रशंसा पण होते. तर जवळपास 80% लोक तर पुढच्या काही वर्षात नक्कीच हे स्वीकारतील. नक्कीच परसबागा निर्माण होऊ शकतात. ही 4 महिन्यामध्ये भाजीपाल्याची सोय होते. बरोबर, की जिथे जिथे जागा असेल तिथे व्यायाम टाळा आणि परसबागा निर्माण करा. सर जसं आपण परसबागेचा विषय केला, आपण जिथं राहतात एक छानपैकी बाग स्वतःची तुम्ही एक विकसित केली आहे, जे स्वतःच्या परिसरामध्ये वृक्ष संवर्धन करून आपण सौंदर्य आपल्या इमारतीचे सौंदर्य वाढवण्याचं पर्यावरण संवर्धन कसं करतो याचं तर तुम्ही जिवंत उदाहरण आहात, त्यात तर शंका नाही. सर मला तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आपण आता जे हल्ली पर्यावरण संवर्धनासाठी काम तर करत आहात, आरोग्य क्षेत्रात आपलं मोठं काम आहे आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर ते घेतली गेली आहे, त्यात ते शंका नाही. सर भविष्यात आपलं नियोजन काय असणार किंवा आपलं भविष्यात सर आपण कसं बघता भविष्याकडे? आज सगळ्यात एकंदरीत सर आपल्या भविष्यातील योजना काय आहे असं म्हणूया आपण? सगळ्यात मोठा धोका आज असेल तर मानवजात नामशेष होण्याचा, प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे. आजपर्यंत 5 वेळा असं घडलं इतिहासात आणि 6व्यांदा घडण्याची वेळ जवळ येते. तर फळझाडं लावणे आणि जे काही आपण चर्चा विविध प्रकाराचे जे आपण श्रमदान किंवा इच्छापूर्ती व्यायाम करू शकतो, तर हे करून आणि लवकरात लवकर जागतिक तापमान वाढीला आळा घालणे, अन्न, पाणी आणि आजारांपासून मानवजातीची आणि पृथ्वी मातेची मुक्ती करणं. 40% वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आपल्या प्रदूषणामुळे, मानवी प्रदूषणामुळे नामशेष झालेले आहेत. तर हे 6व्यांदा जे काही मानवजातीला जो धोका आहे नामशेष होण्याचा, त्यापासून वाचवणं. आणि मग पृथ्वी खूप मोठी आहे, देश मोठा आहे, तर मानव पण खूप आहेत, 800 कोटी मानव आहेत. परंतु जिथे मानव पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने फळझाडाचे बी, अगदी लिंबू, संत्री, मोसंबी, पपई, ड्रॅगन फ्रूट असे बी ड्रोनच्या साहाय्याने काटेरी झुडपांमध्ये टाकणं, असं आपला भविष्यातील अशी संकल्पना आहे. सरकारच्या समोर मांडायची आहे, जगासमोर मांडायची आहे, UNEPच्या समोर मांडायची आहे, IUCNच्या समोर मांडायची आहे. आणि शिवाय रोज हजारो उड्डाणं होत असतात विमानांची आणि हेलिकॉप्टरची. तर यांच्या पंखांमध्ये, यांच्या विंग्समध्ये हे अशी हलकी, वजनाला हलकी असलेली बीज फळांची ही सगळ्या पृथ्वीवर ही शॉवरिंग म्हणजे वर्षाव केला जाईलच नक्की. कारण संकल्पना शून्य खर्चाची आहे आणि सहजपणे करता येण्यासारखी आहे. तर आपल्या पृथ्वी मातेला जे काही आच्छादन, हिरवा शालू जो कमी होत चाललेला आहे, ओडकी बोडकी झाली आहे पृथ्वी माता, तर 33% आच्छादन व्हायला पाहिजे, हे ग्रीन कव्हर व्हायला पाहिजे असं तज्ञांचं मत आहे. तर अशा पद्धतीने बहुउद्देशीय किंवा इच्छापूर्ती व्यायाम ड्रोन्सच्या साह्याने आणि विमानांच्या साह्याने, हेलिकॉप्टरच्या साह्याने बीजांची पेरणी एवढं केलं की
पुढच्या 3 वर्षामध्ये 102% पृथ्वी वृक्षराजीने आच्छादित असेल. अच्छा दिसत. सोबत म्हणजे हे जे मी नावं सांगितलेत, पपई, लिंबू वगैरे, सोबत दीर्घकालीन आंबा, चिंच, जांभूळ, फणस असे हे जे दीर्घकालीन उशिरा फळं देणारे आहेत त्यांची सुद्धा लागवड जंगलांमध्ये झाली पाहिजे. नक्कीच होऊ शकेल. आणि मग मधमाशांपासून तर सगळ्या वन्यजीवांना जी आज अन्न मिळत नाही त्यांना जंगलांमध्ये, बरोबर, तर नद्या नाले बारमाही होतील. आणि हा एक प्रश्न खूपच ज्वलंत आहे की वन्यजीवांना तिथं पाण्याची उपलब्धता अगदी नसते, खरं. अन्नाची सोय नाहीये, त्यामुळे ते शहराकडे वळतायत. अगदी. आणि यात मानवच कारणीभूत आहे हे आपण नाकारू शकत नाही. पण मानवच हे सगळं करू शकतो. पण मानवच जर मानवाच्या संकल्पनेतून हा बदल सकारात्मक कडे वळवता येईल आणि हे आपल्या चर्चेतून ते स्पष्ट होत आहे. सर, जसं की आपण सांगितलं की वृक्ष लागवड केली पाहिजे पर्यावरण संवर्धनासाठी, पण आपण विशेषतः भर दिला की फळझाडांची अधिकाधिक लागवड केली पाहिजे. साहजिक वृक्ष लागवड केली पाहिजे, फळझाडं तर लावली पाहिजे यात शंकाच नाही, पण आपण फळझाडं लावली पाहिजे यावर जोर का देतात? नेमकं त्यामागचं कारण काय? बघा, वृक्षांचे फायदे अधिक अन्नाची सोय आणि फळांचा एक महिमा इदम उपनिषदातल्या पहिल्या श्लोकात सांगितलेला आहे की जे निसर्गाला त्याज्य आहे ते आपण खाल्लं पाहिजे, सेवन केलं पाहिजे. आणि ते सुद्धा, ती वस्तू सुद्धा तुमच्या उदरामध्ये, कुणाच्या तरी उदरामध्ये जाऊन अजरामर होण्यासाठी उत्सुक आहे. बरोबर. तर हे काय आहे हा श्लोक? ते सांगतो की फळं आपण शिजवून खात नाही, हा पहिला फायदा. पोषण मूल्य नष्ट होत नाही, प्रदूषण होत नाही शिजवण्यासाठी जे इंधन लागतं. आणि फळांचा असा फायदा आहे की फळ समजा आपण खाल्लं नसतं, पपईला खूप फळं लागले, सगळ्यात जास्त पिकलेल्या पपईला आपण स्पर्श केला दोन्ही हाताच्या उंजळीने, ते फळ आपल्या हातात आलं तर ते खाण्यायोग्य आहे, झाडावर पिकलेलं. आपण ते खाल्लं नसतं तर ते जमिनीवर पडलं असतं आणि गर वाया गेला असता. तो गर म्हणतोय की मला कुणाच्या तरी उदरात प्रवेश करून अजरामर व्हायचंय आणि ते बी पुन्हा पुढची पिढी निर्माण केली असती त्या झाडाची. बरोबर. तर असा आहे फळझाडांचा महिमा आणि फायदा. त्यामुळे फळझाडं जास्ती अधिकाधिक लागली पाहिजे. आणि मग कसं आहे ना, बघा, आणखी पुढचा मुद्दा सूक्ष्म असा आहे की जेवढी फळं मोफत किंवा स्वस्त मिळतील, हक्काची मिळतील, तेवढे वरण भात भाजी पोळी आपल्याला कमी सेवन करू. मग वरण भात भाजी पोळीची जी शेती आहे, डाळीची शेती आहे, कडधान्याची, ही किती प्रदूषण करणारी आहे. नक्की. त्यांची मुळं वर असतात, त्यांना सिंचनाची सोय करावी लागते, पाणी खूप लागतं, मशागत करावी लागते, जमिनीची धूप होते, रासायनिक कीटकनाशक, रासायनिक खत सगळंच आहे, धरणं बांधावी लागतात. बरोबर. फळझाडं म्हणजे एक झाड म्हणजे एक डॅम आहे, एक धरण आहे. तर फळझाड म्हणजे 100 पट मोठं धरण आहे की एकीकडे जमिनीच्या मुळाशी जे पाणी आहे, दुसरीकडे फळं मिळाल्यामुळे तेवढी ही 4माही शेती कमी करावी लागेल. एकीकडे पाण्याची डिमांड, या सगळ्या रासायनिक खतांची, कीटकनाशकांची डिमांड कमी होईल, दुसरीकडे फळांची सोय होईल, म्हणजे अन्नाची सोय होईल. म्हणजे दोन्हीकडून डबल बॅलन्स राखला, डबल बेनिफिट आहे. म्हणून, आणि जसं अन तसं मन, जेवढी फळझाडं आपल्याला आपल्या लोकसंख्येला खायला मिळतील, सेवन करायला मिळतील, तेवढं त्यांचं मानसिक आणि शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहील. तर असा हा फळझाडांचा महिमा आहे. आणि आपण खूप चांगले प्रश्न विचारले, वेळ दिला. मी एक वाक्य नक्कीच सांगेल की आंबा आणि पपई एकत्र लावली पाहिजे. आंबा आणि पपई एकत्र लावली पाहिजे. त्यामागचं कारण सोपं आहे. आंबा, चिंच, जांभूळ वगैरे ही हळू वाढणारी झाडं आहेत. पुढच्या वर्षी उन्हाळा जेव्हा येतो तर त्याला सावली करायची गरज पडते. तर ही उंच वाढणारी जी पपई किंवा शेवगा किंवा हादगा आहे, फास्ट वाढणार, त्याची सावली पण मिळते. आणि आणखीन अतिमहत्वाचं आहे की हे 10 महिन्यामध्ये जेव्हा याची फळं मिळायला सुरुवात होते तर समाजामध्ये एक आस्था निर्माण होते की चला, मी 5 वर्ष आंब्याच्या फळाची वाट न बघता मी त्या 10 महिन्यातच मला रिटर्न्स मिळायला लागले त्याच्याने. आणि नक्कीच मानवी आपण त्याला काय वृत्तीच म्हणूया
की काही इमिजिएट पाहिजे आणि असतं? ते योग्य पण आहे ना, प्रगतीच्या दृष्टीने फार चांगलं आहे. पण सर या इमिजिएट आणि जे आपण म्हणतो की तत्काळ मिळण्यासाठी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा वापर वाढलाय किंवा इतर काही गोष्टी, त्यालाच आपण तो हा जो पर्याय आहे ना, की ह्या दीर्घकाळानंतर येणारी फळं आणि सोबत अल्पकालीन आणखीन खूप चांगला मुद्दा आलेला आहे. आपण मुद्द्यावर येतोय की ह्या 4x4च्या खड्ड्यामध्ये आपल्याला फक्त ही 2 प्रकारची पपई आणि आंबा नाही लावायचा, सोबत हळद, आलं, आरवीचे कंद वगैरे, बटाटे, रताळे हे सुद्धा लावायचे 4x4 मध्ये, 4x4 मध्ये, 5x5 मध्ये जेवढी जागा असेल, आणि 5 आंबे किंवा 5 दीर्घकालीन लावायचे. म्हणजे या 4 कोपऱ्यामध्ये 4 दीर्घकालीन, 5वं मध्ये, आणि पूर्व पश्चिमेला पपई, शेवगा किंवा हातगा. म्हणजे ही पंचवटी तयार झाली. याला आपण फळ पंचवटी म्हणूया. आणि शिवाय तणाचा एक नियम असतो की जिथे आपण जागा मोकळी सोडतो तिथे तण वाढतं, तर त्याला जागाच द्यायची नाही. आपण ह्या 4-5 प्रकारच्या कंदांच्या सोबत तिथं मेथी, पालक, कोथिंबीर सुद्धा लावायची उरलेल्या भागामध्ये. म्हणजे मग 2-3 महिन्यातच आपल्याला भाज्या सुद्धा तिथून मिळायला लागतील. आणि याचं जे संरक्षण आहे ना, ते नैसर्गिक पद्धतीने करायचं. म्हणजे काटेरी कॅक्टस वगैरे लावायचे. काट्या करवंट उगवलेला असतो अनेक ठिकाणी, तो काट्या करवंट 4ही बाजूने लावायचा. आणि जुने माठ ठेवायचे त्याच्यामध्ये. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा मग वारंवार पाणी द्यावं लागेल ना, तर जुने माठ ठेवायचे त्याच्यामध्ये, आणि हे माठ भरत जायचे आठवड्यातून 1-2 वेळा. म्हणजे मग सिंचनाची सोय होऊन जाते. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा उपयोग करून आपल्याला समस्यांपासून मुक्ती आणि प्रगती करायची आहे. आणि 6वा शब्द आहे क्रांती आणायची. सर, मुलाखतीच्या शेवटी मला आपला एक प्रश्न आहे की आपण तरुणांना काय संदेश द्याल? मी हेच म्हणेल की आज सगळ्यात महत्वाचं जे आहे ते स्वतःचं आरोग्य आणि पृथ्वीचं आरोग्य. तर हा जो असा अत्यंत चमत्कारिक, अत्यंत लाभदायी, सगळ्यांसाठी सगळ्यांचं मंगल करणारा हा जो कन्स्ट्रक्टिव्ह एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो की पुण्यदायी व्यायाम, तर हा सगळ्यांनी अंगीकारावा आणि स्वतःसह ह्या जगाचं कल्याण साधण्याचं ही संधी कुणी पण सोडू नये हेच मी सगळ्यांना, आणि हे तरुणांसह आबालवृद्धांना माझी ही नम्र विनंती राहील की या अशा बाबतीत आपल्या मित्रमंडळी, आपले समूह, आपले क्लब, आपले संघटना विविध असतात, तिथे याची चर्चा व्हावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकसहभाग आपल्याला नक्कीच मिळवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच सर, आपल्या संकल्पना या देशाच्या नाही तर संपूर्ण मानवजाती आणि विश्वाच्या कल्याणाच्याच आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाने आपलं आद्य कर्तव्य म्हणून काम केलंच पाहिजे. सर, आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात आणि आपले मोलाचे विचार पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मांडलात, त्याबद्दल तरुण भारत परिवार आपले आभारी आहे. धन्यवाद मला म्हणायला पाहिजे.